तुम्हाला करायचं तर मला सांगू बी नका. काय केलं काय नाही मला सांगू नका. हो टीचर, हो टीचर, तू शाळेत गेलती का ग? काय म्हणे डॉक्टर? काय म्हणे मॅडम? हे बाई नुसतं अंगूर खायला पाहिजे. नमस्कार रितू, नमस्कार रितू, नमस्कार. पप्पा म्हण बिट्टा. तू काल कुठं गेलती? मामाकडे गेलती का? ए रितू कुठे गेली तुझी मोठी सून? कोणच्या? बरं मी काय म्हणणार हो, या दोघी माया लेकीनं माझ्यासोबत स्कॅम केलाय. तू सांग आता काय बोलू यांच्या दोघीच्या मदत. हिच्या मायची, हिची माय आणि रोहिणी दोघींनी बनून शाळा केली. हा यांनी मला काय म्हणलं माहिती का, माझ्या बहिणीची साखरपुडा आहे. मला रोहिणी म्हणली, तिची आई म्हणली तिला असं. तिथे गेल्यावर काय म्हणते माहिती का, तुमच्यासोबत आम्ही मजा केली. जावया सोबत कोणी मजाक करतं का गाय? त्याला आवडली केली मजा. तुला एक सांगू काय, मी तिथं व्हिडिओ घेतला लग्नाचा. आता खूप जण माझ्या तोंडाकडे बघत होते, ते पण व्हिडिओ बघतात आपला. पण त्यांच्या डोक्यात एकच विचार, हे लग्नाला आला का व्हिडिओ काढायला आला? मग ते न व्हिडिओ करतात ना, त्यांचे विचार तेच येतात. काय म्हणली? जे व्हिडिओ करत नाही ना, तू आपल्याला व्हिडिओ मध्ये खूप बोलावं लागतं, मग लोक पाहतात. मला कशात लाज वाटत नाही आई, तू रिअलिटी सांग. मी कुठं पण व्हिडिओ चालू करू शकतो. मग करच लागतं. हास्य मजाक असू काय म्हणजे काय म्हणली? आपले कामच ते. हा मला तिथं खालीपणा नाही वाटत. मेन रियालिटी गोष्ट म्हणलं ती. आणि 2 व्हिडिओच्या आपल्या कमेंट बंद असेल चालू असेल ते माहीत नाही मला. बंद असल्या तर मी चालू करणार आहे, आणि बंद नाही, आणि जर बंदच झाले असेल आणि चालू नसेल झाले एखादी वेळेस तर मी सॉरी बोलतो बाबा. वरतूनच काही प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं सॉरी बोलतो परत. आणि तिच्या आईला म्हणलो मी, म्हणलं तुम्ही मोठ्या नवर देवाला जे करचा, लहान नवर देवाला ते मोठ्या नवर देवाला करणं पडत. तिची आई म्हणे करू. रोहिणी म्हणते आता धोंड्याचा महिना यायला, मी ध्यान बी नव्हतं काढलं. म्हणलं पहा मग आता कसं साजरा करायचं आणि काय करायचं. आपल्याला काही अपेक्षा नाही कोणात, दिलं तर घ्यायचं नाही तर राहायचं आहे की नाही. फक्त मोठ्या देवाला नाराज नका करू. तुम्हाला करायचं तर मला सांगू बी नका. काय केलं काय नाही मला सांगू नका. कसं असतं माहिती का, तुमचं मन असो का माझं मन असो, थोडं मनाला वाईट वाटतं की आपण काय चुकी केली. मग मला तेच प्रश्न बोलायचा आहे. सगळे जवळ सारखे मला तेच बोलायचं. आणि दुसरी गोष्ट आई आहे ना, आज काय करणार आहे, स्पेशल डाळ करायला आहे. कोणची डाळ करायची? बर आता बाहेरच्या भाज्या मी आणत होतो, बंद केलं आणून. घरच्याच भाज्या चांगल्या लागतात. हा व्यवस्थित केलं तर खूप छान लागतात. आता रोहिणीच्या बहिणीचं बी लग्न जमणार आहे, मला असं वाटायला लागलं. तुमच्यापर्यंत मी पूर्ण व्हिडिओ पोहोचेल तिचे. 1 महिन्याच्या आधी दोघं नवरा बायको जा. हा तिथे सगळे पाहुणे रावणे भेटले, मी ते व्हिडिओ घेऊ शकलो नाही तिथला. म्हटलं थोडाफार घेतला. कोणी नाही इकडे का आय मला सांग. आज तिथं आज जेवण केलं आम्ही किती वाजता. इकडे का रोहिणी, रोहिणी इकडे 2 मिनिटं इकडे, व्हिडिओ चालू इकडे. सगळ्यालाच राग येत असतो आहे की नाही, ते साहजिक आहे. रोहिणी बोल बर आहे त्या भाषेत दे एक कडक आवाज. भांडे घासून ये रोहिणी, भांडे घासून ये ना. आई बसली होती ड्रेसवर ऋतू आहे. इकडे इकडे उत्तर येणार नाही मला.
ती काय म्हणते माहिती काय अजून निघाली का भांडे वापर इकडे आणले वरती चालली का वेगळं निघायचं ती का? काय म्हणते माहिती का ती म्हणते मी माझ्या आईची साईड घेईन. म्हणलं माझी साईड गेली का तिला लावत मग. हा आणि काय आणायचंय तुला. हा एक दिवस नाही राहिलं काळे पडणार आहे का. हा ते आवाज कोण बसला तो बर्फ गोळा खाय तिथं लावायच्या आत. कुठला बर्फ गोळा खाल्ली ना काल कुठं काही चाललं नाही बर्फ गोळा कुठं सध्या कस का झाली. पाणी पित होती मी 2 दिवस जाईल माहिती फ्रीज मध्ये तांबे ठेवती फ्रीज मधलं पाणी पिणं चुकीचं बरं आहे. आणि मी कोमलला काल एवढी बोलले मी म्हणलं एवढं बर्फ व्हायचं तांबे फुटून जाईल ना ती म्हणे आम्ही नाही ठेवलं अजिबात फ्रीज मध्ये पाणी नाही ठेवायचं. नाही तर तिकून बॉटल आणायची आणि पित बसत. तिथून जेवण करून आलो आम्ही आणि एक तर रात्र झाली थंडीच्या दिवसात जेवायचं काही काम आहे का खाल्लंय मी तिथंच फुल जेवलो. म्हणलं आता कशाला ताण तिथून घेऊ सामान आणि घरी चाललं तू. पण माझी बायको ऐकते का. ओय 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 करमलक तुम्हाला आम्ही गेल्यावर तिथून. चिट्ट्या आणि ती आपली पिवडी किती खुश झाली व्हिडिओ कॉल केला. चिट्ट्या ये ये करमत नाही त्या दोघी एक नुसतं हातात काय नाही पाहिजे. हा तू घेत जाय ना तिला रोहिणी तिला वाजायचं तुम्ही वाजू द्या नाही किती आठवून पप्पा म्हण पप्पा. बर चला मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानं काय भाजी केली काय नाही स्पेशल केलेली आहे ना. एक तुम्हाला मी 5-10 मिनिटांना परत भेटतो. चला नमस्कार आई. नमस्कार. कुठे गेलती. बाईला डोस द्यायला. कोणच्या बाईला. त्याला नवीन नियम लागू केला का घरात. समजला कोणचं सांग तू आता कोणचं. तू म्हणले समजला स्वतःच्या लेकीचे स्वतः आंघोळ घालायचं. तिला म्हणलं कवर घालणार ती आता पाय मग आता 12 महिने घातली ना मग सव पाडायची ना आता. मग सांगितलं ना तुला सगळ्या गोष्टी मला नाही सांगितलं मग ती बी म्हणती बरोबर आहेच. कवर लागली पाहिजे त्या म्हातारीने काय केलं पाहिलं का. पाहिलं बाप्पा कानातले दही टाकून तिला तुझं असते कानातले जात होते आता ते डोकं ठिकाणी नाही. रोहिणी गेलं पाहिलं तुम्ही ठिकाणावर नाही आपलं घर. मला असं वाटतं तिथं कानाला ठेवायचं गरजेचं आहे. सांग बरं आहे धुवाल ठेवले ना रे भैया. तू मग साईडला उचलून ठेवायचं ना. आम्ही रस्त्यानं गोष्टी केल्या म्हणलं कोमल नाही तर रोहिणी नाही तर आजीने टाकून देईन म्हणलं. झालं ते झालं. तिला म्हणलं बरं मी वाटीत ठेवायचे नव्हते नाही म्हणे धुवाल ठेवलं. म्हणलं भांडे घासताना टाकून किती दिलं इंजेक्शन. 2 होते पण एकच दिलं. आणि एक पुढच्या महिन्यात पाय आज नुकसान होता वाचलं. तेवढं समजलं म्हातारीला काहीतरी वाजलं म्हणे. बरं झालं जाळी त्याला गेले असते नालीत. किती वाजता गेली तिथून. पहिला नंबर आमचाच होता. 11:30लाच गेलो आम्ही. परत शाळेत गेली का रोहिणी ऋतू कुठे. ते दोघी कपडे धुवायला गेले आणि ऋतू आहे झोपली. कोण दोघी. कोमल आणि रोहिणी. हो का घे बर त्यांचा व्हिडिओ जबरदस्त. मी नाही घेत. हा तो आताचा व्हिडिओ घेऊ द्या. नाही मला नाही जमत व्हिडिओ घ्यायला. तू घेऊन तर जाते बाण कशी परेशान होत्या. तू जाईन पण मला जायचं बाहेर. राहू दे ना. काय होतं मामाईने आज व्हिडिओ घेतलाच पाय एवढंसं काम सांगितलंच नाही म्हणते माय. मला घेताच येत नाही. मी काय करू मधात बंद होऊन जाईल. ओम भाऊ म्हणला असतात बरोबर घेतलं. ओम भाऊचं बी ऐकत नाही तो बी ऐकत नाही. कोणाचंच नाही ऐकत. ऐकत
ऐकू हे काळ्याचे पांढरे झाले. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला भेटतो परत, नाही तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.